आतापर्यंत आपण बघितलं धागा कसा होल्ड करायचा आणि कसे केस काढायचे. ज्या वेळेला आपण आयब्रोचा शेप घेतो, आता ह्या ठिकाणी आपण बघतोय इकडच्या आयब्रोजची ग्रोथ ह्या डायरेक्शनने गेली आहे, त्यानंतर ही आयब्रोजची ग्रोथ ह्या डायरेक्शनमध्ये आली आहे. ओके, आणि ह्या डायरेक्शनमध्ये दुसऱ्या आयब्रोजची ग्रोथ आहे. तर जेव्हा पण आपण थ्रेडने आयब्रोज करतो त्यावेळेला राईटवाला जो आयब्रो असतो तो राईट येस. ओके, तर राईटवाला आयब्रो हा तू फ्रंट साईडने करणार का? हे बघ, आपला आयब्रोचा शेप हा कधी पण असा जातो, म्हणजे इथे पॉईंटचे एक्स्ट्रा हेअर्स असतात. त्यानंतर ज्यांना पण आर्क शेप पाहिजे असतो तेव्हा आपण इकडचे केस रिमूव्ह नाही करत. त्यासोबतच ह्या साईडचे आणि एंडचे ह्या तिन्ही पण साईडचे केस हे बेसिकली वेळा उडले जातात. तर त्यामुळे जेव्हा पण आपण आयब्रोला शेप घेतो ना त्यावेळेला आपण थ्रेडचा हा पोर्शन यूज करतो, जेणेकरून ते एक्स्ट्रा हेअर्स आपण ह्या ट्रायंगलमध्ये अडकवतो आणि मग रिमूव्ह करतो. जसं आपण ह्याच्यावरती आता यूज करणार, तर थ्रेडचा हा पोर्शन ह्याच्यावरून गेला, ट्रायंगलमध्ये जेवढे हेअर्स फसणार ते तेवढेच निघणार. त्यासोबतच तुला ह्या साईडचं काढायचे असतील तर तुझं हँडचा डायरेक्शन सुद्धा चेंज होणार, तो सुद्धा तुझा ह्या साईडने असा येणार. आता ह्या दोन्ही डायरेक्शनचं काढताना मी ह्या गोष्टीवरती ध्यान दिलं की इकडचे हेअर्स आपण रिमूव्ह नाही केले. आता आपण हे वरचेवाले हेअर्स काढून घेतले. फर्स्ट आपण ह्या डायरेक्शनमध्ये हात मारला, त्यानंतर आपला हाताचा डायरेक्शन हा चेंज झाला. तर ज्या वेळेला आपल्याला खालचे केस काढायचे असतात तर तेव्हा आयब्रोज असेच नसतात, कस्टमर आयब्रो होल्ड करतो. तर आयब्रो होल्ड केल्याच्या नंतर तो आयब्रोचा शेप आहे ना हा थोडा असा कर्वमध्ये होऊन जातो. ओके, तर त्यांनी होल्ड केल्याच्या नंतर ना बेसिकली त्यांना काय सांगायचं की अप्पर डायरेक्शनने इथून मिडलने होल्ड करा आणि खालचेवाले थोडे हलक्या हाताने शिफ्ट करा. त्याने काय होतं, मग इकडचेवाले हेअर्स आपल्याला काढायला इझी जातं. मग जेव्हा हे होल्ड करतात ना त्यावेळेला सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. सेम हेअरची जी लाईन आहे तिकडून आपल्याला एक्स्ट्रा हेअर्स असे काढायचे आहेत आणि स्लोली तुझ्या थ्रेडवरती तुझा कंट्रोल असला पाहिजे. जेव्हा तू हिची आयब्रो करते त्यावेळेला तुझा हा आयब्रो काढताना दुसऱ्या आयब्रोपर्यंत केस नाही थ्रेड नाही जायला पाहिजे. तर तू इकडचं काढता इकडचा उडवला तर झाला. त्यामुळे हातावरती आणि थ्रेडवरती पूर्णपणे कंट्रोल पाहिजे, जेणेकरून तुझा आयब्रो हा खूप फिनिशिंगमध्ये येणार. हे स्लोली असं काढायचं आणि जेव्हा लाईन घ्यायची असते त्यावेळेला मग हा असा जाणार. ओके, सेम गोष्ट आपल्याला रिअल स्किनवर पण करायची. बोल, विचार. आयब्रो जेव्हा पण कस्टमरला आपण होल्ड करायला सांगतो वरतून 4 फिंगर्सने होल्ड करायला सांगायचं, जेणेकरून हे थोडं स्ट्रेच होणार. आता हे सरळ दिसतंय पण हा थोडासा कर्व शेपमध्ये स्ट्रेच होतो. त्यानंतर लाईन आपण कशी घेतो, सेम ह्या थ्रेडने आपण अशी लाईन घेतली, जे ट्रायंगलमध्ये फसले ते हेअर्स आपण काढले. पूर्ण इकडचे नाही काढायचे, इकडचे काढण्यासाठी नंतर आपण सेपरेट होल्ड करतो. पुन्हा सेम अशी लाईन घेतली आणि काढली. माझ्या हाताचा डायरेक्शन हा त्या थ्रेडसोबत प्रॉपर चेंज होतो आणि त्यानंतर मग एक्स्ट्राचे हेअर्स आपल्याला खालचे असे काढायचे. तर पूर्णपणे तुझं हे लाईन घेण्यावरती तुझ्या आयब्रोची फिनिशिंग डिपेंड करते. आता वरचे काढताना आपण लाईन खालच्या थ्रेडने घेतली आणि हे खालचेवाले काढताना लाईन आपण वरच्या थ्रेडने घेतली. ही गोष्ट नोटीस केली? हे बघ, हे असं इथून लाईन घेतली आणि आता अशी लाईन घेतली. समजलं? हां, हे वरचीवाली घातली ना. हां, आता ह्याने घेतलं ना आपण, हे